इथे मस्त बसायला वगैरे बेंच ठेवलेली आहे. हे बघा लोकांना उभं राहायला पण जागा मस्त केलेली आहे. बेंचच केलेला आहे मोठा. हे बघा असं मस्त छान वाटते. वारा सुटला आहे आणि हे बघा समुद्र पाणीच पाणी आहे. आणि ह्यांच्यामुळे मला हे सगळं बघायला मिळालं गोवामुळे. हो काय आता कंटाळले ते पण कधी एकदा असं जाते असं झालं आहे त्यांना सकाळपासून. आणि आजची आता आमची पिकनिक आहे ही समुद्र बीच. हे बघा मासा पकडला आहे. हे बघा मुलांनी मासा पकडला आहे खाली. हे बघा मासा पकडला आहे काढतोय. आणि खूप छान वाटते. वारा पण छान सुटला आहे. हे बघा आनंद लुटायला आली होती मी पाणी बघायला. पाणी बघितलं थोडा वेळ बसायचं पाणी जायचं. नाही तर आमची बस चुकेल. चला भेटूया पुढच्या. कुठलं आलाय? इथले जाऊ चालेल. मजा आहे तुमची रे. इथले आहेत ते रत्नागिरीचे. आम्हाला असं गाव भेटायला पाहिजे होतं. आमचं गाव दुर्गवाडी म्हणजे सावर्ट आहे. इथे असं समुद्र नाही आहे जवळ. नद्या बिद्या भरपूर नद्या आहेत आणि समुद्र बघायला खूप भाग्य लागतं असं पाणी. अरे आम्ही पण कोकणातलेच आहे पण ते कसं सावर्डा ना तो अगोदरचा पट्टा आहे आणि इकडचा समुद्र पट्टा आहे आपला रत्नागिरीच्या पुढचा. तर रत्नागिरीलाच लागून येतं ना पट्ट्या समुद्राचा. आणि देवगड हे सगळं कुवागड दापोली तिथे पण समुद्र लागतो. पण त्या साईडला मी गेली नाही. ह्या साईडला आली आमच्या रत्नागिरीच्या साईडला. आणि तिथं खूप छान आहे. पर्यटन बघण्यासारखे आहेत. तुम्ही पण या एकदा समुद्र बघायला. आणि तुम्ही कुठल्या म्हणजे रत्नागिरी इथलेच मग नेहमी येतं का? आता दिवसाने राजापूर. अच्छा आम्ही स्वतः कणकवलीची आहे. देवगडची वगैरे म्हणजे देवगड समुद्र वगैरे आम्ही फिरायला जातो. पण मला रत्नागिरी बघायचं होतं. पर्यटन करायचं म्हणजे समुद्र आणि काय काय बघण्यासारखं आहे ना. पॅलेस वगैरे आणि टिळकांचं जे घर आहे त्यांचं जन्मभूमी ती बघितली आज. खूप छान वाटलं मला. हे बघा ह्या मुली एकदम एन्जॉय करतात आहे आणि ह्या इथल्याच त्यामुळे मला खूप अभिमान वाटते की आपण कोकणी आहोत आणि आपल्याला हे सौंदर्य बघायला मिळतं निसर्ग सौंदर्य. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय करा. बाय. चला हे बघा किती मस्त वाटतंय. हा खूप छान वाटतंय. चला येत आहे ना तुम्ही पण बघायला रत्नागिरी. चला बाय.